इकडे शेंगदाण्याचे लाडू झालेत आणि इकडे बारीक करते मम्मी. त्याला असं दुःख येतंय. 1 वर्ष नाही झालं आणलेलं पण निवड दलिंद्र काय म्हणली का? एवढी बारीक आवाज कसं काढते लगेच ते? अगं मम्मी त्याला शेल्फ लाईफ आहे, त्याचं कुठलं पार्ट दिसतात आपल्याला माहिती आहे. त्याचं काय जातं ती काय जातं काय बोलतात त्याला? काय जातं ना काहीतरी काय बोलतात त्याला? थांब ना मम्मी त्याला काहीतरी बोलते. ब्रश नाही गेलं काय नाही. कार्बन ब्रश ना? नाही गेलं कार्बन. जिजला असतील मम्मी तुम्ही वर्षभरात त्याला पिसून आणलाय. ती कामासाठीच आणलंय. एखादी सून आणल्यावर काय तिला झोपून पियची काय? हा मग तिला तेवढं नसतं ना गत बी नाही खराब. तिला काय नसाले केलं? एक बाय जाग बाय नाही खराब. तिला काय नसाले तिला काय प्रेमाने बोलाव जरा तिला. कुठं लावली कशाला पण तिला एवढं वैताग द्यायचंय? लाडू करायचं. खजूर लाडूला एवढी खजूर सोलून ठेवली आहे आणि प्रतीक्षा पॅकिंग करणार आहे. आणि मी इकडे पॅकिंगला लागली आहे. खूप गुणाची बाय आहे मी. काकूंनी किती छान मसाला लावून ठेवला बघ. मी मागाशीच म्हणलं काकू किती छान दिसतंय हो. काकू गेला आता 5:30 वाजून 10 मिनिटं झालेत. काकूंनी सुट्टी केली आता. आता आम्ही कामाला लागतो. आमची शिफ्ट चालू झाली. शेंगदाण्याचे लाडू बांधले का हे और आज डिंका का लाडू का खत्म हो गए तो कल बना 2 घमेले संपवले बाईने माझ्या. 2 वेळाच फक्त पॅकिंग केली. वो है थोड़ा सा लेकिन वो 3 किलो लड्डू है ना आज कुरियर का तो कल हम काय की 3 किलो डिंका के लड्डू. कोण म्हणलं? फिर बघ की तू किती खूप सारे आहेत. पण जाऊ दे त्यांचा ह्यातलं एक जणाचं फक्त एकच जणाचं 2 किलो आणि बाकी ज्यांचं मेरी मिरची जाऊ. एक पेन ठेवलाय का मला? तुला लागतो कशाला पेन? कॉलेज मध्ये काय बोंबलत हिंडाय जाते मी. मी तुला घेतलाय का तिथे पेन? मम्मी तू सॅक मध्ये एक पेन ठेवत नाही मला सांगते मी तुला. परत ना पेनला ना हात लावायचा नाही, सॅकला बी नाही हात लावायचा. अहो ते 3 रुपयाचा पेन ना पण रोज मला वर्गात भीक मागावं लागते पोरींला. पैसे दिलेले असतात ना पेन आणायला. बाई मला एकच दे पेन. मी वर्षभर वापरते वाटल्यास संपस्तोर. एक पेन ठेवत नाही ती माहिती का? एक पेन. काश्मीरी मिरची पावडर. विषय बदलूच नको तू. त्यांना कळते व्हिडिओ मध्ये काश्मीरी मिरची पावडर दाखवती तू. माझा नंबर घ्या ग 9657484033. तुमच्या भाजीला जर तरी येत नसली ना अशी लाल लाल चुटू दिली सारखी जर लाल लाल भाजी व्हायची असेल ना तर ही आपली काश्मीरी मिरची पावडर. हो बाकी नाही काय. मी ना तुम्ही म्हणता निधी तिला कालवा करती पण रोज ती पेन. आता तुम्ही इमॅजिन करा मी कॉलेजमध्ये गेली क्लासमध्ये गेली आणि तुम्ही पेन बघताय रोज आणि रोज एक पेन गायब होतोय. तुम्ही लिहायच्या टायमिंगला रोज क्लासमध्ये मग मागायचं पेन आहे का? अक्षरशः पीक मागू संघटना केली हिन मला. उलट्या बॉम्बा असं झालंय. कसं आहे माहितीये का? आपलं जाताना आपलंच होट कशाला कुणाला काय म्हणायचं आपलं गप्प बसून. आपलंच जाताना आपलंच होत नाही त्याला म्हणतात आपलीच चुकी. आपली चूक म्हणायचं गप्प बसायचं. म्हणायचं नाही आपलीच आहे. एक दिवस पेन घेतला तर माझं बाय कानपटच नाव पडले. काय तुम्हाला सांगायचं? अहो एक दिवस नाही पेनच नसतो माझ्याकडे. ते पेनाचं कसलं. आता प्रिंटर झाला ना चालू. तुला कसं लागतं? 8 दिवस झाले मी लिहिलं सुद्धा नाही मैत्रिणीनं प्रिंटर आल्यापासून. 9 ग्रॅम जास्त दिली. ज्याला 9 ग्राम जास्त जाईल त्यांनी समजायचं का आपली होती ती. व्हिडिओतली आपली होती समजायचं का? मला पटकन पॅकिंग राहिलेलं करू ते. संध्याकाळच्या बरोबर 7 वाजल्या आणि किती वाजल्यापासून पॅकिंग चाललंय बा? 5 वाजल्यापासून पॅकिंग चाललंय. सगळे मोठे मोठे 3-3, 4-4 ह्यात आहे ना ही दिसतं पण हे सिल्वर मध्ये लय बसतं. लाडू 2 किलोचं केलं फक्त हे काय एवढे शिल्लक लाडू राहिलं ते सगळं लाडू संपलं. आता शेंगदाण्याचं परत 2 किलो केलेल्यातलं 1 किलो भरलं आणि 1 किलोला 2च लाडू कमी पडलं यातलं. परत गप बसली आता. आणि दुसरं 2 दिन म्हणलं तर 2 हो का ड्रायफ्रूटचं नाहीतच सगळं संपल्यात. इथं इकडं खोबऱ्याचा खिस ठेवलाय आणि आता राहिलेलं ॲड्रेस आणि तीत ना सगळं ह्यातमध्ये तिळ इथं हो का. अहो राहिलेलं आता उद्याच्या भागात. आता इथून पुढं किती गुताटणे हाणल्या तरी होणार आहे का? का होणार आहे सांग? दिसतं एवढीच पण लय जीव खातं. अजून बरेच
अस्सल राहिले. ही खजूर आहे मैत्रिणींनो. आता उद्या खजुरीचं लाडू करायचं. हे अशी असते सोललेली खजूर. हा काश्मीरी मिरची पावडर मी काय केली मला लागते. अजून ॲड्रेस पाठवत की का इकडं इकडं इकडं, पण आता गप बसायचं. आपल्याकडे शिल्लक अयो तिथे अगं राहिले की हळद आणि ताईंची. कुठे गेला खोबऱ्याचं खिस 1 किलो भरावं लागेल. थांबा आणते मैत्रिणींनो. ही माझ्या ध्यानातच नैवेद्यात यायचं खोबरं खिस हळद आणि शेंगदाणा लाडू. त्यांचं ती पॅकिंग करून ठेवलंय मला वाटतं अगं. पण आता शेंगदाणा लाडू ते भरा नात आहेत की 1 किलो भरून ठेवलेत का? येडे माळे कुठली. बरं हळद आणि ती देते पॅक करून लगेच. चल ओय का खाते गो. हा तो 1 किलो भरेन का ती मला फोन आला तोपर्यंत पती म्हणली मम्मी मी खिस करते. अहो आमचं ॲड्रेस ड्रायव्हरमध्ये चुकून हुकून राहिलेलं. ती वरचं बटन बंद कर बाळा. खोबऱ्याचं खिस आहे ना मैत्रिणींनो, डायरेक्ट खोबरं टाकून करतो आम्ही. हो का हे असं असतं. ह्यातलं तेल काढलेलं नसतं काय नसतं. डायरेक्ट खोबरं आहेत ना खिसते मी. आणि आता तुम्ही बघू शकता 380 रुपये किलो आपल्याला घ्यायला खोबरे. म्हणजे तुम्हाला तर मी 425 रुपये किलो लावते. म्हणजे मला पण खोबरं खराब निघतात ना गं मैत्रिणींनो. 1-2 किलो एका बॅगमध्ये खराब निघतात. 15 किलो म्हणजे समजा 2 किलो खराब निघले तर 380 गुणिले 2 करा. 700 किती रुपये होतात इथं. 750 रुपयाचं खोबरं खराब निघलं तरी मग मला किती विकावं लागेल. म्हणून मी 450 रुपये किलो निघते. आणि खोबरं कसं असतं तुम्हाला दाखवते. गोड असतं खोबरं. हो का ही खोबरं असतं. अजून 2 गोण्या मागवले तर तुम्हाला मी गाडी आल्यावरती दाखवते. कारण का मला दिवसाला जवळजवळ 1 गोणी लागतीये. हे खोबरं असतं आपलं 4-5 किलोची ऑर्डर असते त्या खोबऱ्याच्या खिसाच्या. आता शेंगदाण्याचे लाडू उद्या करायचे तिथं. आज ड्रायफ्रूट वगैरे काही नाही, सगळं संपलंय. आता ह्यांना आज आणायला लावते. ऑर्डर टाकली मी. आता फक्त एवढे 2 लाडू राहिले तिथं. प्रतीक्षा आमची हळद आहे. अजून एक ॲड्रेस राहिला आहे मी तेवढा लिहिते. काय चुकून राहिलेली चुकारी वाखारीची असतात मैत्रिणींना. नाही आता झालं की. आता हे एवढं पॅकिंग केलं बघा प्रतीक्षाने. माझं 2 किलो लाडू असतोपर्यंत प्रतीक्षाने एवढं पॅकिंग केलं. भारी वाटतं. आणि मी सगळं टाईप केलं त्याच्यानंतर प्रिंट काढली. तिने आज मी तिला ॲड्रेस पाठवलं होतं. तिला मी कॉलेजवरनं ती 2 वाजता आल्यावर मी तिला ते फक्त ॲड्रेस पाठवलं. मला आज झाडून काढायचं होतं. आज लय राडा झाला त्यामुळं. आणि ताईंला तो मसाला पूर्ण सगळा भरायचा होता. ताईंनी तो मसाला सगळा भरला. मिरची पावडर ड्राय केली मिरची. परत ती कुटायला टाकली. परत ती कुटली. आणि तिने हे सगळं ॲड्रेस आहे ना टाईप केलं. प्रिंट काढल्या. सगळा मसाला चिटकवला. परत तुम्हाला सांगते हे सगळं पॅकिंग चिटकवलं. अजून काय केलं होतं हे सगळं भरलं. आणि टाईप केलं ते ॲड्रेस. बघायचे का बघू शकतो. हो का सुंदर आहे एकदम. तुम्हाला आवडन. पतीने पॅकिंग केलेली. प्रिंटर आमचा आहे चांगला. फक्त मोबाईलचा घोटाळा झाला तिच्या आयफोनचा. आणि झाला तर 7:15 वाजल्याबरोबर. आता एक ॲड्रेस लिहिते फक्त वर्षाताई साहेबांचा. त्यांची काश्मीरी मिरची पावडर आणि तिखटाची मिरची पावडर पॅक करायची राहिली होती माझ्याकडून. तर चला ह्या गोष्टीवरती सगळ्यांना शुभरात्री. बाय. 7:45 वाजल्या माझ्या मैत्रिणींनो. इथंच बसून सगळ्या ताईसाहेबांना फोन वगैरे केलं. इथंच बसून सगळ्या ताईसाहेबांच्या ऑर्डरी वगैरे घेतल्या. आणि का बघू शकता 8 वाजलं तर येतच 5 मिनटं टायमिंग आहे. तर असं माझं एकंदरीत रोजचं नियोजन असतं. सगळ्या गोष्टींची काळजी केली जाते. पैसा सहजासहजी येत नाही. लक्ष्मी सहजासहजी येत नाही. लक्ष्मी खूप चंचल असते. लक्ष्मी एका जागेवर थांबत नाही. जो माणूस एका जागेवर थांबत नाही, जो माणूस रात्रंदिवस कष्ट करतो त्या माणसापाशी लक्ष्मी येते. एका जागेवर बसून एका जागेवर झोपून लक्ष्मी कधीही पाणी भरत नाही. मला जर बरं नसलं 2 दिवस जर मी नाही काळजी केली ना माझ्या ऑर्डरींची तर मला ऑर्डरी लगेच कमी येतात. माझ्यावर उदाहरण सांगते तुम्हाला. तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल ना तर फक्त कष्ट करत राहा. म्हणजे डोक्याला सतत चालना देत राहायचं. सतत आपल्या कामावर फोकस करत राहायचा. नक्की एक दिवस यश मिळतच. जसं मला मिळलंय तसं. असं दे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चांगलं चाललेलं असतं माझं. कधी कधी डोकं माझं सटाकतं बरं का. मी खरं सांगते.
कधी कधी असं काय थोडंसं ऐकाय मिळलं की डोकं भिरकीवरी करतं, पण आता जरा सवय लागली सगळं सहन करायची, सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायची. आधी त्या गोष्टींची सवय नव्हती, आता काय नसतं, आता असतं, आता असं द्या असं होतं. चला, ही तर पहिल्यांदा लाईट बंद करावी लागते मला. लाईट नाही बंद केली ना तर मग किडकं वगैरे येतात ना, त्याच्यामुळं. अजून दाजींना फोन करायचा आहे, काय काय मटेरियल येताना आणायचं आहे ती सांगायचं आहे. सौद्याचं सामान वगैरे सगळं उद्या येतं आहे आपलं. अयो, सांडवं राहिलं की बाहेरच आतमध्ये ठेवावं लागतं ना. टिपूक यायचं भ्या वाटतं ना, टिपूक म्हणजे तुम्ही मग पाऊस आणि संध्याकाळचं कसं कुत्र्याचं ह्याचं पण भ्या वाटतं ना, कुत्र्याचं ह्याचं. इथं आहे तोपर्यंत तिथं तर असते तर सांडगा. आता त्याला आधीगर आतमध्ये नेते. आता मी लाईट बंद केली प्लॅनमधली, पण आधीगर त्यांना गुंडळून ठेवती आतमध्ये नेऊन, मग पुढच्या कामाला लागते. चला, ह्या गोष्टीवरती बाय सगळ्यांना, शुभरात्री. अजून हातपाय धुवायच्यात इथं चटणी भरलेलं. तसं काय सवय लागली आता, हाताची बी आग होत नाही, तोंडाची बी आग होत नाही, कशाचीच नाही, पायाची बी नाही, हाताची बी नाही. आपने को सवय लग गई ना, इसलिए. तुम्हाला बोर नाही का होत मैत्रिणींना माझं रोज व्हिडिओ बघून बघून? खरं सांगा, होतं का बोर? होत असलं तरी सांगा, नसलं होत तरी सांगा. आता हे जी शेवटपर्यंत जी माझे व्हिडिओ बघतात त्यांनाच माहिती, तीच मला कमेंट करून सांगतात की नाही होतं आका होतं. 10,000 जण बघतात म्हणजे काही जोक नाही. आमच्या गावची लोकसंख्या आहे 3,000. तुम्ही 10,000 म्हणजे 3 गावं झाली. सोपं आहे का एवढ्या माणसांना जोडून ठेवायचं? 10,000 माणसांना. आणि व्हिडिओ बघणारीच घेते ते अहो माझ्याकडून. माणसाला ही काय ताई साहेब नाहीत घेत बरं का, मी म्हणत नाही सगळ्यांनीच घ्यावं होतं, पण असतं घेतात. चला, कशासाठी आणलंय तुम्हाला खायला? बाय दिदे, समीक्षाने काय आणलंय बघ. मिसळ पाव, लिंबू, कोथिंबीर, चना. बाय बाय. चला आधी खा. हो का रुबी? पूजेला गेलो, गिफ्ट आलं. वास्तुक शांतीला गेलं तर दाजी, तर कासाच्या भरण्या. निकम सरांची वास्तुक शांती होती. निकम साहेब हो का? त्यांचं नाही, त्यांचं आहे ते डॉक्टरांचं. निकम साहेबांचं त्यांचं नाही काय? नाही का? हे डॉक्टरांची होती का? रिलिंगचं काम केलेलं. किचन ट्रॉली, रिलिंगचं काम, दरवाजे डिझाईन, लेझर कटिंगचं केलं का? गिफ्ट दाजीला सकाळ तरी बी दम नाही निघला. मतलब क्या है देखने का. त्यांनी किचनचे फोटो असतो, त्यांनी ते म्हणले असते ना अक्काकडे काचेच्या भरण्या नाही ते. डॉक्टर सर म्हणले असते. थँक्यू बरं का सर. दाखवा. यस बाया, छान आहे. आमचं दाजी किचन ट्रॉलीची कामं करतात, रिलिंगची कामं करतात, लय काम करतात. होय दाजी? काही बनवलंय तर सर आम्ही गेलो. बरं असू दे. चला, आणि हा व्हिडिओ रात्रीच्या किती वाजता काढते मी दाखवा तर खरं. आता वाजले 10:30. आणि काळ्या त्याला ब्रेड द्यावा लागेल आणि त्याला बाहेर लावावं लागेल. तो थांबत. आलं 36,000 सामान वाटतंय का? 6 गोण्यात बसलं. 6 कुठल्या? 2 गोण्यात बसत. ते खजूर आहे ना? नाही, मग खजुरा. का हो बाबा तसं करतो? किती हजाराचं? 36. खजुरा म्हणजे सुद्धा गाव चालक काय सांगितलं मैत्रिणींना की
एवढ्या सामानाला 36,000. किती हजाराचं आहे? 36 लागतंय तेवढं. पैसे आहे. सामानचे पैसे आहे. ठीक आहे. सकाळ त्याचा चहा गार होईल. या चहा घ्यायला सकाळ सकाळ. ठीक है ठीक है. ताई चहा नहीं, ताई चाय नहीं पीती. वो ताई को पित्ता का त्रास है इसलिए. हाँ आताशी आपण बाहेर निघलोय. आता सुट्टी नाही, महागारी यायचंच नाही. आपलं चालायला लागायचं. असं पाळायला कसं असतो, फिरता निघा घरी परत बोंबलत. तुम्ही म्हणता ना चर्चा कशावर चालली मामांची दीदीची, तर ती मामांनी आमच्या गाणं बघितलं होतं दीदीचं आणि त्यांचं. मामा कुठलं? काय ते आंबाई एवढू दोघी बहिणी हातात खराटा होता खराटा. झाडू का झाडू झाडू. दीदीने अगोदर काय केलं ते राशीत लागलं उड्या मारायला. हा दीदीने काय केलं बघितलं आणि मग उड्या मारायला. लई वेळा हिडवी बघितला असून तुम्ही. हा? त्यांना स्टेप बी काढल्यात. मी काय करत होती त्यांना आणि आठवतंय का नाही, मी झाडून काढत होती, पप्पा एवढं उड्या मारत हो, होता. आणि मग ते राजू लागलं उड्या मारायला. ती दीदी नुसते तोंडाकडे बघायची. हा. बर म्हणजे तुमचं मी पुरं करते मग लागल्या दोघी. मग आंबा कुठली आणि इडू कुठली? ही आमची आंबा काय करते माहितीये का, पाण्यावर लक्ष देत नाही, मोटरवर लक्ष देत नाही. आणि नुसती आणि जेव्हा नरड्याला येईन ना शेवट, तेव्हा मग असं लोकांचं पाईप आणून असं वडायचं. सकाळी आणून तिकडं वैशूच्या इकडं जोडलं, ईदभर टाकीत पाणी आलं की मामा आलं पाणी सोडायला. मी तुम्हाला फोन करणार होती पण म्हणलं हाय का नाही पाणी टाकीत. पाणी टाकीत आहे आता भरलेली 2-3 दिवस झाले म्हणजे नाही काय होत. कारण की बघा नाही तर मामा ईदभर पाणी यायचं आणि परत बंद व्हायचं. नाही ते ह्याचं ते पाणी लिकेज होतं का ना, ते विषय शिकांतने सांगितलं. कारण म्हणजे आम्ही पाणी वेस्ट जाऊन देत नाही. काय असेल ते पाणी आता अहो करगळीवाणी पाणी समजा 2 दिवस टाकी भरून ठेवली, मग त्या करगळीवाणी पाणी म्हणजे चांगलं अर्धी पाऊण टाकी होणार कमी. मग ती बंद करून टाकायला लावलं शिक्षकांनी. ते केलंय बंद. गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. मैत्रिणींना पिशवीत पार्सल भरलं तर इथं ही सगळी मोठी मोठी आहे. इथं ही 5-5 किलोची असते ती. हो काही सकाळचं दाजींपाशी अशी दिली का नाही म्हणजे दिवसभर बिनकाळजी असते. आता हे तुम्ही म्हणता हे आका किती असतं, आता ते बाहेरचं 5 आणि 5 10, हे काय 2-3 किलो असन असं, आणि बाकीचं मग त्यातमध्ये काय 31 किलोचं असतं, जास्त नसतं.